काल भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना मंत्री उदय सामंत हे दोघेही नाशिकमध्ये होते। विधान परिषद निवडणुकीत महायुतीत जी काही बंडखोरी झाली आहे तिला रोखण्यासाठी आता पूर्णपणे शर्थीचे प्रयत्न चालू झाले आहेत। या बैठकीला बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्या वतीने त्यांचे बंधू गणेश गीते हजर होते, पण खूप वेळ बैठक चालून सुद्धा बैठकीत काहीच साध्य झालं नाही। थेट मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी समजूत काढून सुद्धा गोकुळ गीतेंनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंना मदत करण्यास स्पष्टपणे नकार दिला। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी जो काही राडा झाला त्याला गीते बंधू अजूनही विसरले नसल्याचं दिसतंय। नरेंद्र दराडेंच्या मुलानं बाप काढल्याचा राग अजूनही गोकुळ गीतेंच्या मनात असल्याचं दिसतंय। यामुळे गोकुळ गीते आणि गणेश गीते निवडणुकीत जोर लावण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा ठरलाय तो म्हणजे गीते बंधूंच्या संपत्तीचा। गोकुळ गीते आणि गणेश गीते या बंधूंची संपत्ती 200 कोटींपेक्षा जास्त असल्याचं बोललं जातंय। यात बंडखोरी केलेल्या गोकुळ गीतेंची संपत्ती 109 कोटी असल्याचं बोललं जातंय। एवढंच नाही तर मागच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीपासून गीते बंधूंची संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त वाढली आहे। म्हणजे फक्त एका वर्षात 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती वाढली। विशेष म्हणजे गीते बंधू काही आज राजकारणात आलेले नाहीत। गणेश गीते यांनी मागची 2024ची विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवली होती, पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांचं पडद्यामागील सर्व काम त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी सांभाळलं होतं। सुरुवातीला गणेश गीते यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भाजपमधून नगरसेवक म्हणून केली होती। पुढे त्यांना थेट नाशिक महापालिकेचं स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांचे ते अत्यंत जवळचे समजले जातात। विधानसभा निवडणुकीत पक्ष बदल केला, पण पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला। असं म्हणतात की मंत्री गिरीश महाजन आणि भाजप वरिष्ठ नेत्यांनी गीते बंधूंना आमदारकीचा शब्द दिला होता। एवढंच नाही तर नाशिक विधान परिषद जागा महायुतीत भाजपला सुटेल असा ठाम विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला होता। त्यामुळेच गोकुळ गीते आणि गणेश गीते हे दोघेही विधान परिषदेसाठी जास्त इच्छुक झाले, पण जागा वाटपात ही जागा शिवसेनेला सुटली आणि गीते बंधूंनी शेवटी बंडखोरी केली। पुढे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कुणाल दराडेंनी माझा बाप काढला असा आरोप करत गोकुळ गीतेंनी माघार घेण्यास सक्त मनाई केली। अगदी गिरीश महाजन, उदय सामंत यांची शिष्टाई सुद्धा कामाला आली नाही आणि स्वतः उदय सामंत यांनी काल सांगितलं की गोकुळ गीते यांना समजवण्याचे प्रयत्न चालू आहेत। शिवसेनेचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे हे तगडे उमेदवार आहेत, मात्र मागच्या निवडणुकीतही याच जागेवर त्यांना उमेदवारी मिळाली होती, तेव्हा त्यांनी विजय मिळवला होता। आता पुन्हा एकदा ते मैदानामध्ये आहेत, पण खरंच गीते बंधू नरेंद्र दराडेंचा गेम करू शकतात का? गीते बंधूंचा नेमका राजकीय इतिहास काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। नाशिकच्या राजकारणात सध्या एकाच गोष्टीची चर्चा रंगली, ती म्हणजे पैशांची जुगलबंदी आणि अंतर्गत राजकीय वैर। या निवडणुकीत एका बाजूला महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे आहेत, ज्यांची संपत्ती सुमारे 25 कोटी रुपये आहे, पण त्यांच्यासमोर अपक्ष म्हणून शड्डू ठोकून उभे असलेले गीते बंधू संपत्तीच्या बाबतीत नरेंद्र दराडेंपेक्षा कित्येक पटींनी पुढे आहेत। निवडणूक प्रतिज्ञापत्रातील आकड्यांनुसार गणेश गीते यांची संपत्ती तब्बल 177 कोटी रुपयांवरती पोहोचली आहे। विशेष म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत 75 कोटींच्या घरात असलेली त्यांची संपत्ती अवघ्या 1.5-2 वर्षात तब्बल 100 कोटींनी वाढली आहे। दुसरीकडे निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात असलेले त्यांचे बंधू गोकुळ गीते यांची स्वतःची संपत्ती 109 कोटी रुपये आहे। म्हणजेच 25 कोटींच्या दराड्यांसमोर आता 200 कोटींपेक्षा जास्त साम्राज्य असलेल्या गीते बंधूंचं अतिशय तगडं आर्थिक आणि राजकीय आव्हान उभं राहिलं आहे। या पैशांच्या ताकदीमुळं आणि स्थानिक पातळीवरील मजबूत जनसंपर्कामुळं गीते बंधू दराडेंचा गेम करण्यासाठी पूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरले आहेत। या सगळ्या लढाईला वैयक्तिक वैराची आणि अस्मितेची मोठी किनार लाभलेली आहे। उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी एका नगरसेवकाशी बोलताना गीते बंधूंच्या थेट आईवडिलांवरून शिवीगाळ केल्याचा आणि त्यांच्या बापालाही माघार घ्यावी लागेल असं वक्तव्य केल्याचा आरोप बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी केला। ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही, ही गोकुळ गीतेंची आक्रमक भूमिका केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तो आता दराडे विरुद्ध गीते असा थेट प्रतिष्ठेचा आणि कौटुंबिक अस्मितेचा लढा बनलेला आहे। स्वतः मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये ठाण मांडून बसून तासनतास बैठका घेऊन मध्यस्थी करण्याचा मोठा प्रयत्न केला।
अगदी माजी आमदार किशोर दराडे यांनीही फोन करून मनधरणी केली, पण अपमानाची ही सल मनात ठेवून गीते बंधूंनी महायुतीला स्पष्ट शब्दात नकार दिला। महायुतीचा धर्म पाळण्यासाठी थोरल्या गणेश गीतेंनी जरी अर्ज मागे घेतला असला तरी धाकल्या गोकुळ गीतेंचा अर्ज कायम ठेवून नरेंद्र दराडेंना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे। आता मूळ मुद्दा येतो तो म्हणजे नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतांच्या गणिताचा। या मतदारसंघात एकूण 603 मतदार आहेत आणि येथील आकडेवारी जर पाहिली तर महायुतीचं गणित कमलीचं गुंतागुंतीचं झालेलं आहे। या एकूण मतांमध्ये सर्वाधिक 186 मतदार हे एकट्या भाजपचे आहेत। त्याखालोखाल शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे 161 मतदार असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 107 मतं आहेत, तर महाविकास आघाडीकडे 58 मतं आहेत। कागदावर जरी महायुतीकडे स्पष्ट बहुमत दिसत असलं तरी प्रत्यक्ष मतदानात मोठा फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे, कारण नाशिकची ही जागा आपल्यालाच मिळावी म्हणून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन स्वतः प्रचंड आग्रही होते आणि ही जागा भाजपला सुटेल असा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता। पण ऐनवेळी जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्यामुळं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। हाच असंतोष आणि जागा न सुटल्याची सल मनात ठेवून गिरीश महाजन यांच्या छुप्या पाठिंब्यानेच ही बंडखोरी घडून आणली गेल्याची उघड चर्चा सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे। महाजन हे आपले 186 भाजपचे मतदार आणि अजित पवार गटाची काही मते गोकुळ गीतेंकडे वळवू शकतात अशी भीती आता नरेंद्र दराडेंच्या गोटामध्ये निर्माण झाली आहे। यात भर म्हणून भरलाय तो म्हणजे मंत्री छगन भुजबळ आणि नरेंद्र दराडे यांच्यातील जुना राजकीय संघर्ष। नरेंद्र दराडे यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून ग्रामीण सहकार क्षेत्रावर आपली पकड निर्माण केली होती आणि 2018 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झाले होते। मात्र येवला मतदारसंघात त्यांचा छगन भुजबळांशी नेहमीच थेट संघर्ष राहिला असून गेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र दराडे यांनी छगन भुजबळांच्या विरोधात उघडपणे मोर्चेबांधणी केली होती। छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि किंगमेकर नेते मानले जातात। नरेंद्र दराडेंनी केलेल्या त्या जुन्या विरोधाचा वचपा काढण्यासाठी छगन भुजबळ समर्थक आता पूर्ण ताकदीने टपून बसले आहेत। छगन भुजबळांशी छुपी रणनीती जर गोकुळ गीतेंच्या बाजूने झुकली तर दराडेंचा 100% फिक्स पराभव मानला जात आहे। तसंच दराडे हे शिंदे गटाचे असल्यानं नाराज असलेल्या उद्धव ठाकरेंचा गटही अंतर्गत पातळीवर भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांना रसद पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाशिकचा राजकीय इतिहासच असा राहिला आहे की इथे ज्या उमेदवाराकडे सुरुवातीला कागदावरती कमी मतं असतात तोच शेवटी आपल्या गुप्त रणनीतीनं आणि छुप्या युतीनं बाजी मारून येतो। आता या रिंगणात मुख्य सामना महायुतीचे नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष बंडखोर उमेदवार गोकुळ गीते असाच रंगणार आहे। एका बाजूला सत्तेची आणि महायुतीची ताकद असली तरी दुसऱ्या बाजूला 200 कोटींची संपत्ती, अपमानाचा बदला घेण्याची जिद्द आणि भाजपच्या स्थानिक मतदारांची नाराजी आणि छगन भुजबळांचं जुनं राजकीय वैर अशा सर्वच आघाड्यांवर दराडे घेरले गेले आहेत। त्यामुळे महायुतीचा धर्म दाखवण्यासाठी एका भावाला माघार घ्यायला लावायची आणि दराडेंचा पराभव सुकर करण्यासाठी दुसऱ्या भावाचा अर्ज कायम ठेवायचा हा भाजपचा दुहेरी गेम प्लॅन तर नाही ना असा संशय बळावला आहे। या संपूर्ण चक्रव्यूहामुळे आमदार नरेंद्र दराडे यांची खुर्ची आता खरंच धोक्यात आली असून गीते बंधू नाशिकमध्ये दराडेंचा गेम करू शकतात असं बोललं जातंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? गीते बंधू दराडेंना पराभूत करू शकतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।